नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. अखेर सायलीला आता बाळ आहे की नाही हे पूर्णपणे तपासणी करून घेण्यासाठी सायली आता हॉस्पिटलमध्ये जाताच सायली ही प्रेग्नंट आहे आता सगळ्यांच्या समोर एक आनंदाची बातमी येणार आहे. त्याचप्रमाणे सायलीच्या मागोमाग आता प्रियाही जेलमध्ये प्रेग्नेंट राहिल्याचं आता सगळ्यांना समजणार आहे. सायली मागोमाग आता प्रिया ही अश्विनची आई होणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण कुटुंबामध्ये खळबळ उडणार आहे. कारण की प्रिया एकदा की जेलमध्ये गेल्यानंतर प्रियाचं हे बाळ हे तिचं बाहेर पडण्याची एक मोठी संधी बनणार आहे का? त्याचप्रमाणे आता सायली ही अर्जुनला तिचा बेबीची किट टेस्ट दाखवून पुन्हा एकदा सायली आणि अर्जुन हे दोघंही आनंदाने संसार करायला सुरुवात करणार. त्याच डिवोर्सचे पेपर तिच्या तोंडावरती कशा प्रकारे जाणार आहे जेलमध्ये सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायलीची प्रेग्नंटची किट टेस्टने तर तिचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहे. परंतु सायलीला आता सगळ्यात भीती वाटते की हे सगळं घरी कसं सांगू. कारण की जे काही घरात सगळं घडलेलं आहे म्हणजेच विमलने तिच्या घरातला एक घडलेला किस्सा सांगितला. त्या किस्स्यामुळेच आता सायलीला खूप मोठा धक्का बसला आहे. कारण की जर मी डॉक्टरकडून म्हणजे सगळी काही टेस्ट न करता जर मी घरात सांगितलं आणि पुन्हा एकदा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे सायलीला खूप भीती वाटत असते. पण किती काही झालं तरी पूर्णाजीला आपली तन्वी काही सोडवत नाही. पूर्णाजी म्हणते की तन्वी तू माझ्या बाजूला झोप. त्याच्यामुळे आता सायलीला अर्जुनला काहीही सत्य सांगता येत नाही. म्हणून सायलीची खूप जास्त आता धडधड होते. कारण की सायलीला सत्य सांगता येत नसल्यामुळे पूर्णाजीला कसं सांगू आणि अर्जुनला माझं सत्य मी कसं सांगू हे सगळं तिला कळत नसतं. तर इथे सायली ही त्यांच्या रूममध्ये म्हणजेच पूर्णाजीच्या रूममध्ये निघून गेल्यानंतर घरामध्ये चर्चा होते की हे जे काही घडतं आहे ना या सगळ्या गोष्टींवर व्यवस्थितपणे लक्ष ठेवलं पाहिजे. तर विमल निघून गेल्यामुळे आता सायलीला समजलेलं आहे की किती काय झालं तरी डॉक्टरकडे जाऊन आपण या गोष्टी चेक करून घेतल्या पाहिजे. सायलीची जी नेहमीची गायनेक असते तिच्याकडे आता सायली जाणार असते. तर दुसऱ्या दिवशी सायली पूर्णाजी उठण्याच्या आताच लवकर उठते. सगळ्यांसाठी वगैरे ब्रेकफास्ट करून ती आता निघणार असते. त्याचबरोबर आता अर्जुन तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि जे काही घडलं आहे त्याबद्दल अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. अर्जुन खूप वाईट मनामध्ये त्याचा विचार सुरू असतो की मी आता काय करू. म्हणजे जर नेहमीच पूर्णाजी ही सायलीला माझ्यापासून तोडत राहिली तर मी काय करायचं आहे. त्यावेळेला सायली त्याला समजवते की अर्जुन सर असं अजिबात होणार नाही आहे. नक्कीच आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ना ज्याने आपलं सगळं काही आयुष्य एकदम बदलून जाणार आहे. सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनासारख्या घडणार आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि पूर्णाजी जे काही म्हणतायत त्याचा विचार तुम्ही नका करू. होईल सगळं व्यवस्थित असं सायली आता त्याला समजवत असते. तर दुसरीकडे आता सायली सगळ्यांना म्हणजे नाश्ता वगैरे देऊन अर्जुन ऑफिसमध्ये निघून गेल्यानंतर सायली आता तिच्या गायनॅककडे आलेली आहे. आणि ज्या गायनॅकॉलॉजिस्टने तिला टेस्ट सांगितलेली असते ती सगळी टेस्ट सायलीची करून झालेली असते. आणि त्याच वेळेला सायली ही आता टेस्ट करून आल्यानंतर पुन्हा एकदा येऊन तिच्यासमोर उभी राहते. तेव्हा त्या मॅडम सांगतात की तुम्हाला जे काही तुमच्या किटने रिपोर्ट दाखवले ते अगदी खरे आहेत. आणि सायली मॅडम तुम्ही जे काही रिपोर्ट पाहिले ते खरे आहेत. आताही आपण तुमची युरिन टेस्ट केली त्यामध्ये तुमचे जे काही रिपोर्ट आलेले आहेत ते पॉझिटिव्ह आलेत. आणि अभिनंदन सायली अर्जुन सुभेदार तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुम्हाला आता 1 महिन्याचं बाळ पोटात आहे. हे मग ऐकल्यानंतर आता सायलीला खूप मोठा आनंद झालेला असतो. सायली म्हणते की खरंच मॅम म्हणजे हे खरंच आहे का. तेव्हा मग मॅडम म्हणतात की हो बरं झालं तुम्ही हे सगळं चेक करून घेतलं. तेव्हा सायली म्हणते की हो म्हणजे मला हे सगळं दाखवण्याआधी मी घरात काहीही सांगितलेलं नाही आहे. कारण की बऱ्याचदा मी बऱ्याच केसेस ऐकल्या की हे प्रेग्नन्सीचे जे टेस्ट किट्स असतात ते खूप खोटे असतात. म्हणजे काही लोकांच्या वेळेत म्हणजे चान्सेस असतात की हे जे सगळे जे काही रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट हे निगेटिव्ह येण्याचे. त्याचबरोबर इथे आता सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की किती काही झालं तरीही मला आता या सगळ्या गोष्टी अर्जुन सरांना सांगायच्यात. म्हणजे जे तिने मनामध्ये ठरवलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी तिला आता अर्जुनला सांगायच्या असतात. ती ठरवते की आता घरात पहिल्यांदा जाणार आणि घरात सगळ्या गोष्टी मी घरातल्यांना सांगणार आहे.
त्याचबरोबर आता सायली जेव्हा घरी नसते तेव्हा पूर्णाजी तिला सगळीकडे शोधत असते. तन्वी तन्वी असा आवाज देत तिला सगळीकडे फिरत असते. तेव्हा कल्पना समोर येते आणि कल्पना म्हणते की काय झालं पूर्णाई, तुम्ही काय करताय? तेव्हा ती म्हणते की अगं तन्वी कुठे आहे? मी कधीची तन्वीला आवाज देते आणि तू काय आवाज देतेस मला कल्पना? कल्पना म्हणते की हो म्हणजे ना तन्वी जरा बाहेर गेली आहे मार्केटमध्ये, कारण तिला काहीतरी हवं होतं म्हणे आणि म्हणून ती गेली आहे. तेव्हा लगेचच पूर्णाजी म्हणते की अच्छा एवढंच ना, मग इतकी घाबरली कायस तू कल्पना? तेव्हा कल्पना म्हणते की नाही म्हणजे पूर्णाई आजकाल ना तुम्ही खूपच वेगळं वागताय, म्हणजे आजकालचं तुमचं वागणं मला जरा वेगळंच वाटतं म्हणून. तेव्हा कल्पनाला लगेच पूर्णाई म्हणते की अगं वेगळं म्हणजे मी काही वेडी थोडीच आहे, मी नेहमीसारखंच वागते. फक्त एवढंच झालं आहे की माझ्या तन्वीबद्दल मला जास्त वाटत असतं त्यामुळे. म्हणून आता हे सगळं झाल्यानंतर सायली ही मॅडमला सांगते की मॅडम माझ्यासाठी ही एक आनंदाचीच बातमी आहे, परंतु एक प्रॉब्लेम आहे म्हणून मला जरा टेन्शन आलं आहे. तेव्हा सायली सगळं काही मॅडमला सांगते आणि म्हणजे कशाप्रकारे पूर्णाई तिला तन्वी समजते हे सगळं सगळं सांगितल्यानंतर मॅडम म्हणतात की हे सत्य तुम्ही जितक्या लवकर त्यांच्यासमोर आणाल तितकं चांगलं आहे. म्हणजे तुम्ही त्यांना बरंही करताय, बरोबर त्याचबरोबर तुमच्या पोटात तुम्ही एक बाळही वाढवणार आहात, या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. असं सगळं आता सायलीला मॅडम म्हणजे ज्या मॅडम आहेत त्या समजवत असतात. तर दुसरीकडे प्रियाचं एक वेळचं तर खाऊन झालेलं असतं, परंतु एक डॉक्टर मॅडम तिकडे आलेले असतात आणि ती दुसऱ्या वेळचं काही खायला तयार नसते. त्यावेळेला मग आता त्या प्रियाला म्हणतात की हे बघ, हे जे काही तुझं वागणं आहे ना ते बदल, नाही तर ना तुझा नवरा येणार नाही. तेव्हा मग आता इथे प्रिया ही त्यावेळेचं खाऊन झालेली असते. प्रिया म्हणते की नाही आता मी खाणार नाही आहे, कारण की जोपर्यंत माझा नवरा येणार नाही ना तोपर्यंत मी काहीच करणार नाही आहे, नको आहे मला ते जेवण. त्याच वेळेला मग आता ज्या डॉक्टर मॅडम असतात त्या म्हणतात की हे बघ, तू हे जर असं वागत राहिलीस ना तर तुझा नवरा नक्की नाही येणार आहे आणि आमचं बोलणं झालं आहे तुझ्या नवऱ्याशी. तेवढ्यातच आता प्रिया ही म्हणते की नको, पण मला आता नको आहे खायला, मला माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. तेवढ्यात आता असं बडबडत बडबडत प्रियाला चक्कर यायला लागते आणि प्रिया चक्कर येऊन तिथेच खाली पडते. आणि चक्कर आल्याबरोबर तिथे डॉक्टर मॅडम म्हणतात की अगं काय होतंय, काय तुला कसला त्रास होतो आहे? त्यावेळेला मग आता तिथे प्रिया म्हणते की नाही मला त्रास होतो आहे, मला माझ्या नवऱ्याला बोलवा, मला इथे नाही राहायचं आहे, मला बाहेर जायचं आहे, असं म्हणून प्रिया बडबडत असते. कारण की एकदा ही बाहेर पडलेली प्रिया या अगोदरच जेलमध्ये बाहेर निघालेली असते, त्यामुळे तिला हे सगळे नाटकं करून अश्विनची सिंपती मिळवून तिथून जेलच्या बाहेर पडायचं असल्याने प्रियाची सगळी नाटकं सुरू असतात. तेव्हा मग मॅडम म्हणतात की हे बघ अगं जरा शांत हो, परंतु तरीही प्रियाचं डोकं गरगरत असतं. प्रिया म्हणते की नाही मला ना असं गरगरल्यासारखं होते आणि पोटामध्ये खाल्ल्यावर मळमळते, काय होतं तुमच्या त्या जेवणामध्ये, म्हणूनच मला इकडचं जेवण नको हवं होतं, तुम्हाला सांगून पण कळत नाही, असं म्हणून प्रिया खूपच वैतागत असते. त्याच वेळेला डॉक्टर मॅडम म्हणतात की अगं ए बाई, माझ्या जेवणामध्ये काहीच नव्हतं, तुझी तब्येत बिघडलेली आहे. त्यामुळे आता लगेचच ज्या मॅडम असतात त्या म्हणतात की इकडे ये, मला जरा तुझा हात बघू दे, मला जरा चेक करू दे, असं म्हणून त्याच वेळेला आता प्रियाला ते चेक करायला जातात. आणि मग चेक केल्यानंतर तिची नाडी चेक केल्यावर वगैरे मॅडम म्हणतात की तुला असं उलटी आल्यासारखं होतं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो मला उलटी आल्यासारखं होतं आहे, परंतु मला उलटी होत नाही आहे. त्याच वेळेला मॅडम म्हणतात की अगं कसं होईल ते सगळं, थांब, असं म्हणून आता इथे प्रियाला म्हणजे प्रियाचं जे रक्त असतं ते चेक करण्यासाठी घेतलेलं असतं. आता थोड्याच वेळात प्रियाचे रिपोर्ट्स येणार असतात. प्रिया विचार करते की जर मला विकनेस वगैरे असला तर मात्र मला इथून लवकरात लवकर बाहेर काढतील, म्हणजे कसं आहे ना मला लवकरात लवकर माझ्या घरी पण जाता येईल आणि अश्विन हा मला नक्की माफ करेल, म्हणजे मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेली तर कसं ना कसं तरी अश्विन मला माझं करेल नक्की आणि त्याला पुन्हा एकदा मी आपलंसं करून घेईन. किती काही झालं तरी माझा अश्विन मला काही सोडणार नाही. आता प्रिया अश्विनच्या मागे पागल झालेली दिसते. त्यानंतर आता डॉक्टर मॅडम म्हणतात की अगं तुझे रिपोर्ट आलेले आहेत. तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे माझ्या रिपोर्टमध्ये, माझ्या रिपोर्टमध्ये विकनेसच आला असेल, अजून काय? त्याच वेळेला आता प्रिया सांगते, प्रियाला बोलल्याबरोबर डॉक्टर मॅडम सांगतात की हो विकनेस तर आहेच तुला, पण आता तुला तुझी जास्त काळजी घेतली पाहिजे. तेव्हा लगेचच प्रिया म्हणते की का का कशाला काळजी घेतली पाहिजे, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना की माझ्या नवऱ्याला बोलवा, तो आला की तो माझी बरोबर काळजी घेणार. त्याच वेळेला मग आता प्रिया म्हणायला लागते आणि त्यावर लगेचच ती म्हणते की तुम्ही प्रेग्नेंट आहात, म्हणजे तू 2 जीवांचे आहेस म्हणून तुला तुझी काळजी घेतली पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला मात्र आनंदाचा धक्का बसतो. प्रिया विचार करते की काय मी प्रेग्नेंट आहे? तेव्हा मग त्या मॅडम म्हणतात की हो
तू प्रेग्नंट आहेत आणि आता लवकरात लवकर तुला तुझी तब्येत सुधारली पाहिजे, म्हणूनच एक काम कर, लवकरच तू खाऊन घे आणि इथेच तुला गोळ्या वगैरे चालू केल्या जातील. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की मी प्रेग्नंट असून पण तुम्ही मला इथेच अडकवणार आहात का, इथेच थांबवणार आहात का. त्यावेळेला आता मग लगेचच प्रिया बोलायला लागते की मला इथून बाहेर काढा, मी जर प्रेग्नंट असेल तर मला चांगलं खाणं पिणं केलं पाहिजे, इकडे जेलमध्ये मी राहू शकत नाही. त्यावेळेला मग आता इथे त्या मॅडम म्हणतात की तुझं तोंड बंद करायचं, आता आम्ही म्हणतोय ना तसं सगळं खायला प्यायला सुरुवात करायचं. आता जे काही प्रियाच्या बाबतीत घडतंय ते तर अगदी अनपेक्षितच असतं, परंतु सायली इथे आता घरी आलेली असते आणि त्याच वेळेला अर्जुन तिला विचारतो की बायको काय झालंय, अगं तू कुठे गेली होतीस, मला तर पूर्णाजी म्हणाली की तन्वी कुठेतरी मार्केटमध्ये गेली आहे, पण नक्की तू कुठे गेली होतीस, मला काहीच सांगितलेलं नव्हतंस तू नक्की काय झालं आहे. तेव्हा आता सायली लगेचच सांगते की अर्जुन सर, मी तुम्हाला आता जे काही सांगते ना ते तुम्ही प्लीज नीट ऐका. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो बायको, असं का म्हणतेस तू, मी तुझी प्रत्येक गोष्ट नीटच ऐकतो, लक्ष देऊन ऐकतो आणि मला माहिती आहे काल जे काही घडलं म्हणजे पूर्णाजी तुला घेऊन गेली, तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना, पण खरंच मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे की पूर्णाजीमुळे आपल्याला बोलता येत नाही आहे, संवाद साधता येत नाही आहे, त्यामुळे आपण जर बाहेर भेटलो असतो तर खरंच बरं झालं असतं. तेव्हा मग सायली म्हणते की पूर्णाजी आता गोळ्या वगैरे घेऊन झोपल्या, त्यामुळे आपल्याला आत्ता बोलता येईल. तेव्हा मग लगेचच अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, आपण आपल्या रूममध्ये जाऊया, मग त्यानंतर तुला जे काही बोलायचं आहे ते तू मला बोल. आता रूममध्ये गेल्यानंतर सायली ही लाजत असते आणि अर्जुन विचारतो की बायको काय झालं, तू अशी लाजतेस का, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावेळेला लगेचच आता सायली ही अर्जुनला त्याचं जे प्रेग्नन्सी किट, तिचं जे किट असतं ते दाखवते आणि त्याचप्रमाणे मॅडमने जे काही फाईल बनवलेली असते ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्हची, ती सगळं काही सायली दाखवते आणि म्हणते की हे मला तुम्हाला दाखवायचे होते. आता ते दाखवल्यानंतर सायली लाजत असते आणि अर्जुन मात्र खूपच खुश होतो आणि तो सायलीला आता खूप आनंदाने फिरवत असतो आणि म्हणतो की वाह बायको, हे सगळं खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे माझ्यासाठी हे सगळं खूप मौल्यवान आहे आणि मी एका गुड न्यूजची वाट पाहत होतो आणि मला ही गुड न्यूज तू दिलीस, खरंच थँक्यू सो मच सायली, असं म्हणून तो तिला गोल गोल फिरवत असतो आणि त्याचप्रमाणे आता सायलीला हाताला धरून तो बाहेर आणतो. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी तिथे कुठे नसेल ना अर्जुन, प्लीज बघा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच वेळेला आता अर्जुन खूप खुश असतो आणि तो सायलीला म्हणतो की सायली बायको, मला तू सगळ्यात आयुष्यातलं मोठं सुख दिलेले आहे, परंतु मला एका गोष्टीची भीती वाटते की मला हे सगळं जमेल ना, या गोष्टीमुळे मी खूप मोठा घाबरून गेलेलो आहे. सायली म्हणते की अर्जुन सर, घाबरण्याची काही गरज नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टीची भीती वाटते की तुम्ही चांगले बाबा बनू शकाल की नाही, हो ना, परंतु मला मात्र खात्री आहे की तुम्ही नक्कीच चांगले बाबा बनू शकाल, कारण की तुम्ही हे जे काही आत्तापर्यंत केलं आहे ना सगळ्यांसाठी, कुटुंबासाठी, तर तुम्ही एक बाबा म्हणून तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल, असं सायली आता अर्जुनला सांगत असते. त्याचप्रमाणे आता अर्जुन आणि सायली दोघं जरी खाली येतात, दोघंही छान गप्पा मारत असतात. त्याच वेळेला आता कल्पनाच्या कानावर त्यांचं बोलणं पडतं आणि कल्पना म्हणत असते की काय अर्जुन, मस्तपैकी राजा राणीच्या काय गप्पा चालल्या आहेत. तेव्हा मग कल्पना म्हणते की मी समजू शकते, पूर्णाईमुळे सगळ्या गोष्टी जरा कठीण जात आहेत ना, पण ठीक आहे, सगळं काही होईल व्यवस्थित, मला अगदी खात्री आहे की सायली अर्जुन तुम्ही दोघंजणी या गोष्टीतही मात कराल. तेव्हा अर्जुन म्हणतो की मॉम, आता माझ्या बायकोला मी माझ्याकडेच ठेवणार आहे, किती काही झालं तरी आता तुला हे सगळं हँडल करायचं आहे, असं कल्पनाला तो बोलतो. तेव्हा कल्पना म्हणते की म्हणजे नक्की काय करायचं आहे. त्याच वेळेला आता कल्पनाला सायली आणि अर्जुन दोघेही सांगतात की एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे, ते म्हणजे आता लवकरात लवकर आई म्हणजेच मॉम, तू आजी होणार आहेस आणि डॅड हे आजोबा होणार आहेत. हे ऐकल्यावरती कल्पनाला खूप मोठा आनंद झालेला असतो. आता कल्पना म्हणते की काय बोलते सायली तू, हे खरंच आहे का. तेव्हा सायली हो, हे सगळं मी कन्फर्म केलं आहे, असं कल्पनाला सांगते आणि कल्पनालाही याचा खूप मोठा आता आनंद होतो. कल्पना म्हणते की सगळ्या वाईटामधून काहीतरी चांगली एक आशेची किरण दिसते ना, ते म्हणजे हे आहे, मला माहिती आहे की सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी नीट घडतील. त्याचबरोबर इथे आता सगळा घरभर आनंद झालेला असतो आणि सायलीच्या प्रेग्नेन्सीच्या बातमीमुळे सगळेजण खूप जास्त खुश झालेले असतात. परंतु आता पोलीस स्टेशनमधून अर्जुनला फोन आलेला असतो सावंत इन्स्पेक्टरचा
त्याच वेळेला आता फोन आल्यानंतर अर्जुन मात्र पूर्णपणे हादरून गेलेला असतो. अर्जुनला फोनमध्ये सावंत इन्स्पेक्टर असं सांगतात की जी तन्वी सुभेदार म्हणून तुमच्या घरी राहत होती तोतया बबली लोखंडे ती प्रेग्नेंट आहे आणि तिचा असा दावा आहे की हे बाळ अश्विन सुभेदार यांचं आहे. आता ही बातमी ऐकल्यानंतर अर्जुनचा विरस होतो, कारण की या सगळ्या ज्या काही गोष्टी इतकं बाळाचं सगळं काही घडत असतं या सगळ्या गोष्टींमध्येच अचानक प्रियाची प्रेग्नेन्सीची न्यूज येते. त्यामुळे त्यालाही हे ऐकून जबरदस्त असा धक्का बसतो. आता घडलेला प्रकार हा अर्जुन अश्विनच्या कानावरती घालतो. म्हणजे पोलिसांकडून मला फोन आलेला आहे आणि असं असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुला म्हणजेच प्रिया ही तुला भेटायला बोलवते हे सगळं आता अर्जुन हा त्याला सांगतो. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, मी अजिबात हे एक्सेप्ट करू शकत नाही आणि हे माझं बाळ आहे तेही मी एक्सेप्ट करणार नाही आणि किती काही झालं तरीही या मुलीला मी अजिबात माफ करणार नाही आहे. आणि ही सगळी जी काही न्यूज असते ती न्यूज प्रतिमाला आता सायली फोन करून सांगते. त्यामुळे प्रतिमा आणि रविराज हे दोघंजणही आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता संपूर्ण घरामध्ये चिंतेचं वातावरण असतं. अश्विन म्हणतो की काही झालं तरीही मी या बातमीमुळे देखील तिला एक्सेप्ट करणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तरी वाटतंय ना की हे सगळं हिचे नाटक आहे, म्हणजे मुद्दामच त्या प्रियाने हे सगळं नाटक केलेलं असणार. तिला घरात यायचं असेल ना, जर सुभेदारांसमोर तिने नाटक केलं प्रेग्नेन्सीचं तर तिला घरात घेतील ना, या भ्रमामुळे ती लवकरात लवकर हे सगळं करत असेल. पण आता अर्जुन आणि सायली या दोघांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरीही प्रियाला माफ करायचं नाही. तर अर्जुनने आता सायलीचा आनंद हा सगळ्यात मोठा मानत प्रिया आता सगळ्याच गोष्टींमधून प्रियाला घराबाहेर काढण्याचं ठरवलेलं असतं आणि अश्विनची घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला घेतलेले असतात. तर इथे पोलिसांच्या सांगण्यावरून अश्विन हा जेलमध्ये जातो तर खरा, परंतु मुद्दामच तो गेल्यानंतर प्रियाच्या तोंडाकडेही बघत नसतो. तेव्हा मग इन्स्पेक्टर मॅडम असतात, त्या म्हणतात की या मॅडम प्रेग्नेंट आहेत. त्याच वेळेला आता अश्विन हा पटकन पुढे आल्यामुळे प्रिया त्याचे पाय धरते आणि त्याची माफी मागत म्हणते की अश्विन प्लीज आपल्या बाळाचा स्वीकार कर, हे आपलं बाळ आहे, मला प्लीज इथून बाहेर काढ, आपण नवीन आयुष्य सुरू करू. असं म्हणून आता प्रिया त्याच्या पायाला धरत असते, मनधरणी करत असते, परंतु तरीही अश्विन तिचं अजिबात ऐकून घ्यायला तयार नसतो. अश्विन म्हणतो की अजिबात नाही, मी तुला इथे उभंही करणार नाही आहे प्रिया, तू खोटारडी आहेस आणि मी विश्वासच ठेवू शकत नाही की हे माझं बाळ आहे म्हणूनच हे बाळ कोणाचं आहे ते मला माहीत नाही. त्यामुळे आता या बाळाचा बाप म्हणून मी याचा स्वीकार करणार नाही आणि मी तुला इथे जेलमध्येच घटस्फोटाचे पेपर्स लवकरच पाठवून देणार आहे. त्यामुळे माझा तुझ्याशी आता काहीही संबंध नाही आहे असं आता डायरेक्ट प्रियाला त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आता सायलीच्या बाळाचं घरामध्ये अगदी कौतुकाने स्वागत होणार आहे. तर प्रियाच्या बाबतीमध्ये आता कोणता असा मोठा निर्णय घेतला जाणार, नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.